नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलाने डिझायनिंगचे पैसे हे खरेंना दिलेले असतात, त्यामुळे सरोज ही तिच्यावर फारच ओरडत असते आणि तिला सांगते की मी सांगितल्याशिवाय तू कोणालाही पैसे द्यायचे नाही. कला म्हणते की अहो सरोज मॅडम, परंतु मी चांदेकरला विचारलं होतं तसं. सरोज म्हणते की हो, तो कामाच्या ओघात विसरला असेल, पण तू घरात जे सगळ्यांना गुंडाळून ठेवलंय त्याचं काय करायचं. कला म्हणते की सरोज मॅडम, मी कुणालाही वळवून घेतलेलं नाहीये. सरोज म्हणते की मला काही म्हणायचंच नाहीये ग, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आमच्या चांगुलपणाचा फायदा तुम्ही खरे लोक घेऊ नका. कला रडतच म्हणत असते की सरोज मॅडम, मी असं कधीच म्हटले नाही. मग सरोज म्हणते की चांदेकरांच्या पैशांवर खऱ्यांचं घर चालतं, ही गोष्ट चालते का तुला. मग तेव्हा कुठे तुझा स्वाभिमान जातो. आणि ऐनवेळी तर माझी तत्व, मी, माझं, माझी तत्व, माझा स्वाभिमान असं म्हणत असतेस ना तू. कला म्हणते की अहो सरोज मॅडम, तुम्ही उगाचच चिडताय. तर सरोज म्हणते की तू जे हा साधेपणाचा आव आणतेस ना, तो पहिल्यांदा बंद कर आणि मला वचन दे की यापुढे चांदेकरांचा एकही पैसा खऱ्यांच्या घरी जाणार नाही. सरोज कला पुढे हात करते आणि म्हणते की तू मला वचनच दे. आता कलाला काय करावं ते समजत नसतं. कला अद्वैतकडे बघत असते. मग कला आता क्षणाचाही विलंब न करता सरोजच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तसंच होईल. मी तुम्हाला वचन देते की चांदेकरांच्या 1 रुपयाला सुद्धा मी हात लावणार नाही. पण माझं लग्न झालंय म्हणून माझ्या आईवडिलांप्रती असलेली माझी जबाबदारी काही संपत नाही. त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते तर मी नेहमीच निभावणार. त्यांना जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी मी उभी राहणार. कलाने सरोजला तसं वचन दिलेलं असतं. मित्रांनो, आज तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी अशी सांगायची आहे की आज आपल्या चॅनलवर 1,50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आणि खरं तर एवढी मोठी जर्नी, एवढा मोठा पल्ला तुमच्याशिवाय अशक्य होता. आणि मला खरंच खूप आनंद होतोय आज तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करताना. खरंच तुमच्याशिवाय ही गोष्ट अगदी अशक्य होती, म्हणून मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच आणि असेच आमच्यासोबत राहा. धन्यवाद. कला आता देवासमोर येते, देवासमोर हात जोडते आणि मनातल्या मनात देवाला म्हणत असते की देवा, एकामागून एक संकट माझ्यावर येत आहे, परंतु मी अजून डगमगले नाहीये. सगळं काही सुरळीतपणे चालू आहे असं कळताच एक नवीन संकट उभं राहिलं. आणि मी तर ठरवलंय की मी कुठलाही त्रास सहन करू शकते, परंतु माझ्या आईबाबांना झालेला त्रास मी कधीच सहन करू शकत नाही. बाप्पा, तू प्रत्येक वेळी मला दिशा दाखवली, अनेक संकटांना सामोरं जायला शिकवलंस. यावेळी सुद्धा बाप्पा, तू माझ्या पाठीशी उभा राहा, फक्त एवढीच प्रार्थना तुला करते. असं जेव्हा कला बाप्पाला म्हणते तेवढ्यातच बाप्पा कौल देतो आणि फूल खाली पाडतो. कला ते फूल उचलते. कलाला खूप आनंद झालेला असतो आणि मग बाप्पाला ती म्हणते की मला माहिती आहे बाप्पा, आता नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. त्याच वेळी कलाला बाळूकाकांचा फोन आलेला असतो. बाळूकाका कलाला म्हणतात की कला, अगं एक काम होतं, करशील का. कला म्हणते की हो बाळूकाका, बोला ना. त्यावर बाळूकाका म्हणतात, अगं तू करशील का गणपती बनवण्याचं काम. कलाला खूप आनंद होतो. कला म्हणते की हो. बाळूकाका म्हणतात की अगं त्याचं काय झालं. अगं एका माणसाला, ज्याला मी गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, त्या माणसाच्या मूर्त्या अजून रेडी झाल्या नाही आहेत आणि ज्या मूर्त्या झाल्या तर त्यांना अजिबात फिनिशिंग नाहीये. अशाने माझं गिऱ्हाईक जाईल ग आणि माझ्या खिशालाही परवडणार नाही ते. त्यामुळे प्लीज मी तुला शेवटच्या क्षणी सांगतोय, तू करशील का हे काम. कला म्हणते की अहो काका, करेल ना मी हे काम, मला का नाही आवडणार करायला, मी नक्की करेल तुमचं काम. बाळूकाका म्हणतात की अरे वा, गणपतीच पावला म्हणायचा, गणपती बाप्पा मोरया. कला म्हणते की हो हो, बाप्पाच पावले. आणि असं म्हणून कला आता फोन ठेवते. कला आता आनंदी होऊन तिथून निघून जाते. तर इकडे राहुल, नैना आणि रोहिणी एकाच रूममध्ये असतात. रोहिणी नैनाला म्हणत असते की नैना, मी तुला म्हटलं होतं ना की तू जर उत्तम कामगिरी केलीस तर मी तुला एक छान गिफ्ट देईल. आणि आज तू खूप छान काम केलंयस म्हणून मी तुला एक छान गिफ्ट देणार आहे आज. आणि असं म्हणत ती नैनाला इयरिंग्स देते. नैना जेव्हा इयरिंग्स बघते तेव्हा नैनाला खूप आनंद होतो, कारण ते इयरिंग्स डायमंडचे असतात. रोहिणी म्हणते की मला खूप आनंद होतोय, कारण का माहितीये, मला सारखं असं वाटत असतं की माझ्यासोबत कोणीतरी आहे आणि नैना ती तू आहेस. नैना म्हणते की थँक्यू मदर इन लॉ. आणि त्यावेळी राहुलला मात्र फार जळजळ होत असते. राहुलला काही कळतच नसतं की ही मम्मा नैनाची एवढी साईड का घेतीये आणि तिला गिफ्ट काय देतीये. ह्या मम्माच्या नक्की मनात तरी काय आहे. इतर वेळी तर मम्मा मला म्हणत असते की ह्या मुलीला घराबाहेर काढायचंय, ह्या मुलीला घराबाहेर काढायचंय, आणि आता ह्या मुलीला एवढं महत्त्व का देतीये मम्मा. राहुलला मात्र रोहिणीचा खूप राग येत असतो.
नैना म्हणते की मम्मा हो तुम्ही मला किती छान गिफ्ट दिलंय, व्हॉट अ ब्युटिफुल गिफ्ट. तेव्हा रोहिणी म्हणते की आवडलं ना तुला, ठीक आहे तू हे ट्राय कर, मी आलेच, असं म्हणून रोहिणी तिथून निघून जाते. नैना राहुलला इयरिंग दाखवत असते आणि म्हणत असते की बघ ना राहुल कशा आहेत. तेव्हा राहुल मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. कला लगेचच तिथे येते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर तुला माहितीये मला 200 गणपती बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे आणि ज्यांनी ऑर्डर दिली ते बाळू काका आईच्या घरी येणार आहेत. एकदा की काम झालं की मी गणपतीच्या मूर्त्या बनवेल आणि त्याही 200. मला बाप्पानीच हे काम दिलं. त्यावर रजनी म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन कला, हे बघ तुला बाप्पानीच ही ऑर्डर मिळवून दिली. पण तू ज्या पद्धतीने धावत धावत तुझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगायला आलीस ते खूप छान वाटलं. हो का नाही हो आबा. तेव्हा आबा म्हणतात की अगदी बरोबर बोललीस रजनी तू. आबा म्हणतात की हो रजनी अगदी बरोबर बोललीस, माझ्याही डोक्यात तेच होतं. जेव्हा नवरा आपल्याला जवळचा वाटतो तुमच्या नात्याचे धागे आता घट्ट व्हायला लागले असं वाटतंय. आणि अद्वैतला ते म्हणतात की अरे अद्वैत तू पण तिला शुभेच्छा दे ना. तेव्हा अद्वैतही कलाला म्हणतो की अरे वा खरे काय सकाळी सकाळी छान न्यूज घेऊन आलीस तू, कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा मात्र सरोजचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. खूप रागाने अद्वैतकडे बघत असते, त्यामुळे अद्वैत खाली मान घालून बसतो. तर आबा कलाला म्हणतात की कला आता तू उत्तम आणि चोख काम कर. तेव्हा कला म्हणते की हो आजोबा मी 100% करेल, परंतु ह्या कामासाठी मला माझ्या आईच्या घरी जावं लागेल. मग आबा आता क्षणाचाही विलंब न करता अद्वैतला सांगतात की अद्वैत रोज सकाळी ऑफिसला जाताना तू कलाला तिच्या माहेरी सोडायचं आणि नंतर तिला येताना घेऊन यायचं. म्हणजे कसं की दिवसभर ती तिचं काम करत राहील. आणि हे बघ सुनबाई, यंदा तू बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती लोकांच्या घरामध्ये विराजमान होणार आहेत. तेव्हा 200 नाही तर 201 गणपतीच्या मूर्त्या बनवायच्या. आणि यावेळी चांदेकरांच्या घरात सुद्धा तू बनवलेला गणपतीच बसणार आहे. मागच्या वर्षी तू जी देवी आईची मूर्ती बनवली होतीस ना, त्या देवी आईचं दैवी रूप अजूनही माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे. त्यामुळे यंदा सुद्धा तूच मूर्ती बनवायची. कला म्हणते की का नाही बनवणार आजोबा मी मूर्ती, मला आपल्या घरची गणपतीची मूर्ती बनवायला भेटते, याच्या पलीकडे माझ्यासाठी दुसरी सुखाची गोष्ट काय असू शकते. मी नक्की करेल, अगदी मनापासून मी मूर्ती घडवेल. तेव्हा अद्वैत मनात म्हणत असतो की झालं आता ही कटकट पुन्हा माझ्या मागे लागली. थोडीशी सुटका मिळाली असं मला वाटलं होतं, परंतु नाही, माझ्या आयुष्यात खरे कधी सुटका देणारच नाही मला. इथे सुद्धा मला ही चिकटलेलीच आहे. मग अद्वैत कलाला म्हणतो की बरं खरे तुझं आवरल्यावर मला सांग हा, म्हणजे आपण कसं वेळेवर निघू, म्हणजे मलाही ऑफिसला जाता येईल. त्यावर कला म्हणते की हो चालेल. कला लगेच तिथून निघून जाते. इकडे बाबांच्या डोळ्यामध्ये आय ड्रॉप टाकते आणि म्हणत असते की एकदा की तुमचं ऑपरेशन झालं ना की मग सगळं काही ठीक होईल. बाबा म्हणतात की अगं संगे नको ग काळजी करू, होईल सगळं ठीक. त्याच वेळी कला आणि अद्वैत तिथे आलेले असतात. कला आणि अद्वैतला सोबत बघून संगीताला आणि बाबांना खूप आनंद होतो. संगीता म्हणते की अरे वा आज जावई बापू सुद्धा आलेत आणि आज अचानक कसं काही येणं केलं. कला म्हणते की अगं आई सगळं काही ठीक नाही, उत्तम आहे, अजिबात काळजी करू नकोस. मी तुम्हा सर्वांसाठी एक खूप छान गुड न्यूज घेऊन आली आहे. आपले बाळू काका माहिती आहे ना, त्यांनी मला 200 गणपतीच्या मूर्ती बनवण्याची ऑर्डर दिली आहे. हे ऐकून तर खूप आनंद होतो. तर कला पुढे सांगत असते की जर आपण ही ऑर्डर पूर्ण केली तर आपल्याला खूप फायदा होईल. अद्वैत म्हणतो की हो आणि म्हणूनच मी हिला सोडवायला आलोय. काजल म्हणते की तायडे यार खरंच तू एकदम सॉलिड आहेस, काय भारी न्यूज घेऊन आली आहेस तू. कला काजलला सांगत असते की हो अगं पण आपल्याला आता अजिबात वेळ वाया घालवून चालणार नाही, आपल्याला लगेचच कामाला सुरुवात करावी लागणार. आपल्याकडं तर अजिबात वेळ नाहीये आणि सामान तर काहीच नाहीये आपल्याकडं. पहिल्यांदा आपल्याला सामान गोळा करावं लागेल. तू येशील ना माझ्यासोबत सामान आणायला. काजल म्हणते की हो ग तायडे आपण जाऊयात मस्त आरामात, आणि मी पक्याची बाईक सुद्धा बोलवून घेते, आपण दोघं बाईकवर जाऊयात. बाबा म्हणतात की हो ग ते सगळं काही ठीक आहे, परंतु आपल्या एवढ्याशा जाग्यात एवढे सगळे गणपती कसे होणार. कला म्हणते की हो बाबा तुम्ही कशाला काळजी करताय, बाळू काकांच्या तिथे एक वर्कशॉप आहे आणि त्या वर्कशॉपमध्ये आपण काम सुरू करू शकतो. संगीता म्हणते की खरंच गणपती बाप्पाच पावले असं म्हणायचं. बाबा म्हणतात की पोरींनो मी एक काम करतो, मी देखील तुमच्या सोबत येतो. तेव्हा कला आणि काजल दोघीही एका सुरात म्हणतात की अजिबात नको. काजल म्हणते की नाही बाबा मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही बाजारामध्ये मिसळीच्या स्टॉलवर जा, तिकडे आपला रॉकेट सुद्धा आहे, तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही रॉकेटवर लक्ष ठेवा, चालेल ना मग तुम्हाला. तेव्हा बाबा म्हणतात की हो हो चालेल चालेल. आणि अद्वैतला ते म्हणतात की कसं आहे जावई बापू, बघितलं ना आमच्या पोरी अशा आहेत, आपण जे काही बोलू ना त्याच्या पुढेच 4 पावलं काहीतरी सांगणार ह्या.
अद्वैतला ते विचारतात की मग मी जाऊ का मिसळीच्या स्टॉलवर? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. बाबा म्हणतात की तुम्ही बसा, चहा पाणी वगैरे घ्या. संगीताला ते सांगतात की जरा चहा पाण्याचं बघ संगे. तर संगीता म्हणते की हो. आता बाबा मिसळीच्या स्टॉलवर जायला तिथून निघतात. बाबा आता तिथून निघून गेलेले असतात. कला संगीताला म्हणत असते की आई, मी तुला जे पैसे दिले होते त्या पैशांचा तू हप्ता भरलास का ग? तेव्हा संगीता म्हणते की नाही ग, ते पैसे अजून तसेच आहेत आणि मला हे म्हटले की आपण 2-3 दिवसांनी भरूयात. का ग, काय झालं? तेव्हा कला विचार करते की बापरे, आता काय सांगू आईला घरी काय झालंय ते, आणि पैसे तर मला परत हवे, ते काय करायचं आता? तर अद्वैत सुद्धा कलाकडे बघत असतो की आता कला काय उत्तर देते. इकडे सरोज ही तिच्या कामामध्ये असते. त्याच वेळी तिथे रोहिणी येते. रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तेव्हा सरोज म्हणते की बोल, काय बोलायचंय? रोहिणी सरोजला म्हणते की काय ग सरोज वहिनी, तुला डॅडचा राग येत नाही का? म्हणजे ते माझेच डॅड आहे तरी सुद्धा मला त्यांचा फार राग येतो. सारखं आपलं त्या कलाला पाठीशी घालत असतात आणि तू जरी काहीही बोली, कितीही चांगले मुद्दे मांडलेस ना, तरी सुद्धा तुला मात्र काहीच किंमत नाही या घरामध्ये आणि तुझ्या मुद्द्यांनाही काहीच किंमत नाहीये. आणि ती कला सुद्धा बघ ना किती दीडशाणी आहे, प्रत्येक वेळी या गोष्टीचा फायदा करून घेते ती. सरोज म्हणते की रोहिणी, तुला एक गोष्ट सांगू, बस झालं आता हे सगळं. मला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती आहे, परंतु आता मला ना इरिटेट व्हायला लागल्या ह्या गोष्टी आणि मला कंटाळा आला ह्या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे जाऊ दे आता, जे होतंय ना ते होतंय, आपण फक्त बघत राहायचं. रोहिणी म्हणते की का बघत राहायचं सरोज वहिनी आपण? अगं तू असा चांगुलपणाचा विचार करतेस ना, म्हणून तर त्या कलाचं फावतंय. डॅडना खूप कौतुक आहे ना त्या कलाचं. आणि सरोज वहिनी, मी तुला 100% सांगते, जर त्या कलाचंच राज्य जर ह्या घरामध्ये चालत राहिलं ना, तर मग मात्र आपली सुट्टी. आणि डॅड एक दिवस हे सगळं काही घर कलाच्या ताब्यात देऊन टाकतील. मग आपण काय करायचं? त्याच वेळी तिथे रजनी चहा घेऊन आलेली असते आणि रजनीने हे बोलणं ऐकलेलं असतं. रजनी रोहिणीला विचारते की अहो वंश, आबांच्या विरोधात तुम्ही असं का बोलताय? आता जे घरात काही चाललंय ते सगळे मतभेद आहेत. वहिनींनी आपल्या घरासाठी काय काय केलंय, वहिनी आपल्या घरासाठी काय करतात, किती करतात, ही गोष्ट कोणीच विसरू शकत नाही घरात. त्यामुळे घरात येणारी मुलगी त्यांची जागा घेईल असं होणं तर शक्यच नाहीये. वंश, मला माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, परंतु तुम्ही चुकीच्या गोष्टी वहिनींना सांगू नका. प्लीज तुम्ही वहिनींना भडकवू नका. अहो या गोष्टींमुळे तर फक्त घरामध्ये वाद वाढतील. मग आता रोहिणी चिडते आणि रोहिणी रजनीवर ओरडत असते. रजनीला ती म्हणते की रजनी, तू स्वतःचं डोकं का वापरतेस ना, हीच गोष्ट मला कळत नाही. आणि काय ग, तुला हे सगळं बोलण्याचा अधिकार कोणी दिला आणि तू केव्हापासून बोलायला लागली? या घरामध्ये तुझ्या स्वतःचं काय स्थान आहे ना, हे पहिल्यांदा ओळख. पहिल्यांदा स्वतःची पायरी ओळखून वागायचं आणि मगच माझ्याशी बोलायला यायचं, कळलं ना तुला? सरोज रोहिणीला म्हणते की रोहिणी, बस झालं हा, तोंडाला येईन ते बोलू नकोस. काय ग, घरातल्या सगळ्यांचा अपमान करण्याचं लायसन घेतलंय का तू? तुला लायसन मिळालंय का त्याचं? आता जर इथे येऊन माझे कान भरायचं काम जर संपलं असेल ना, तर तू आता येऊ शकतेस. सरोजने आता रोहिणीला चांगलंच सुनावलेलं असतं. रोहिणीला चांगले खडेबोल सुनावल्यामुळे रोहिणीला सरोजचा खूप राग येतो आणि तिला आतापर्यंत वाटत असतं की सरोज वहिनीला काहीच माहीत नाही की मी तिचे कान भरवते म्हणून, किंवा तिला पिना मारायचं काम करते. परंतु सरोज वहिनी आता स्वतःहून मला बोलली आहे, त्यामुळे आता रोहिणीला खूप राग आलेला असतो आणि रोहिणी आता रागारागात तिथून निघून जाते. रोहिणी बाहेर आलेली असते आणि मनात म्हणत असते, ह्या रजनीची एवढी हिंमत की ही मला बोलली आणि तेही सरोज वहिनी समोर. माझा अपमान केला हिने आणि मला शिकवते काय करायचं काय नाही. नाही नाही नाही, आता तर हिला सरळ करायलाच हवं. रोहिणीला रजनीचा खूपच राग आलेला असतो. कला ही वर्कशॉपमध्ये आलेली असते. सोबत अद्वैत, बाळू काका आणि रॉकेट देखील असतात. कलाने तिच्या मूर्तींच्या कलेक्शनना कलाकृती असं नाव दिलेलं असतं आणि आज त्या गोष्टीचा शुभारंभ असतो. कला नारळ फोडून त्या वर्कशॉपचं उद्घाटन करते. कला खूपच आनंदी असते, तर अद्वैत सुद्धा टाळ्या वाजवत असतो. तर कला बाळू काकांना म्हणते की बाळू काका, चांगल्या कामाचा श्री गणेशा करते. बाळू काका म्हणतात की अगं चांगलं केलंस पोरी तू. आता जर इथे मूर्त्या तयार झाल्या ना, तर बाजूच्या खोलीमध्ये रंगकामासाठी नेऊन ठेव. आणि आता तू जे काही काम करते त्या कामासाठी आता तुला ऑल द बेस्ट. तेव्हा कला म्हणते की थँक्यू काका, पाया पडते तुमच्या, असं म्हणून कला बाळू काकांचा आशीर्वाद घेते. बाळू काका आता तिथून निघून जातो. रॉकेट कलाला म्हणतो की कलाताई, तुझं चालू दे, मी चहा घेऊन येतो.
मग रॉकेट आता तिथून निघून जातो. तर इकडे कला आता गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी माती मिक्स करत असते. तिचे हात मातीने भरलेले असतात, परंतु दुसरीकडे मात्र अद्वैत त्याला मातीची फार ॲलर्जी असते आणि त्याला त्या मातीमध्ये कुठे बसावं, काय करावं काहीच कळत नसतं. इकडून तिकडे फक्त बघत असतो. ते बघून कला अद्वैतला म्हणते की अरे काय करतोयस, बस ना खाली, अरे बस की तिथे पोत्यावर, अरे बस की तिथे पोत्यावर. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय पोत्यावर बसायचं मी, जाऊ दे ना, तू एक काम कर, तू तुझं काम कर, मी बघतो माझं काय करायचं ते. डोंट वरी, माझं मी काम करतो, मी माझं ॲडजस्ट करतो, तू तुझं काम कर ना. मी एक काम करतो, मी लॅपटॉप घेऊन येतो. अद्वैत लॅपटॉप घेऊन तिथे येतो, काम करत असतो, परंतु कामात काय त्याचं लक्ष लागत नसतं. मग तो कलाकडे बघत असतो, कला कशा प्रकारे माती मिक्स करत असते ते बघत असतो. मग त्यानंतर तिथे ठेवलेल्या गणपतीच्या मूर्ती अद्वैत न्याहाळत असतो. त्या मूर्तीचे हात बघत असतो, मूर्तीचे डोळे कसे बनवलेत ते बघत असतो. नंतर मग पुन्हा जागेवर येऊन बसतो आणि कलाच्या बॅगमध्ये काय काय आहे ते बघत असतो. कलाच्या बॅगमध्ये ब्रश असतो, त्याच्यानंतर कलर्स असतात. आता कलाने ते सामान आजच आणलेलं असतं आणि अद्वैत ते सामान काय काय आहे, त्यात काय काय ठेवलेलं आहे ते बघत असतं. आता रंगांच्या बाटल्या जेव्हा अद्वैत बघत असतो, त्यातली एक बाटली चुकूनच त्याच्या हातून खाली पडते, कारण अद्वैत त्याचा वास घेत असतो आणि त्याला तो वासच सहन होत नाही आणि त्याच्या हातून चुकून ती खाली पडते. ते बघून कला खूप चिडते आणि कला उठते आणि म्हणते की चांदेकर, काय झालंय तुझं, अरे एवढी महागाची रंगाची बाटली तू सांडवली, तुला माहिती आहे ना सगळे पैसे सेव्ह करून मी आणलेत हे सगळं, आणि मी आजच हे सगळं सामान घेऊन आली आहे. तुला माहिती आहे ना मी किती काटकसर करते या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि तू माझं नुकसान केलंस. काही कळतंय का तुला की पैसा जमवून मला परत तुमचे पैसे गोळा करायचेत. काय उद्योग करून ठेवलायस हा, पैसे काय झाडाला लागतात का, आणि किती महागाचा रंग होता बरं हा, एवढं मी पैसे जमवून ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येते आणि तू काय पाडायला बसलायस का इथे. तेव्हा अद्वैत विचार करत असतो की एवढं काय झालंय, एक रंगाची बाटली तर खाली सांडली फक्त, एवढं का बोलते मला हिला फक्त मला बोलण्याचा चान्स हवा असतो. अद्वैत म्हणतो की अगं एवढं काय झालं ग त्याच्यामध्ये, एवढासाचा रंग आहे, एवढीशी तर बॉटल होती ती, मी तुला परत आणून देतो ना ती बॉटल, निळ्या रंगाची बॉटल होती ना, आणतो मी परत. तेव्हा कला म्हणते की काय एवढासा रंग, आणि निळा रंग म्हणतो या रंगाला, शाळेत गेला नाहीयेस वाटतं तू. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की तू शाळेत गेली नाहीयेस का, आणि काय ग तू इतकी शाळेत गेलीये का, तू माझ्यापेक्षाही जास्त हुशार आहेस का, इतकी सगळ्यांना लेक्चर देत असते, स्वतःला कोण समजतेस ग तू. मी खूप शाळेमध्ये गेलोय, माझ्याकडे खूप डिग्र्या वगैरे आहेत आणि कितीतरी शाळा मी शिकलोय तुझ्यापेक्षा, आणि त्यामुळे मला अद्वैत चांदेकर म्हणतात, समजलं तुला. तेव्हा कला ही आवाज चढवून अद्वैतची बोलत असते की मग तुला एवढंही कळत नाही का तो निळा नाही तर आकाशी रंग आहे म्हणून, जरा वर बघ कुठला रंग असतो आकाशाचा. तेव्हा अद्वैत वर बघतो आणि म्हणतो की वर पत्र आहे. मग कला त्याला म्हणते की जरा बाहेर जाऊन आकाशाकडे बघ आणि वरती बघ जरा न्याहाळून आकाशाला की आकाशाचा कुठला रंग असतो ते. जाऊ दे, मी तर विसरलेच होते की तू कशाला वरती आकाशाकडे बघशील, तू तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस ना. अद्वैत म्हणतो की हे बघ तू खूप करतेस आता. अद्वैत मनात विचार करत असतो की काही मला उचकवते, आता जर मी जास्त बोललो तर उगाच त्या गोष्टीचं भांडवल करेल, पण आता मी एक शब्द बोललो तर हे खूपच वाढत जाईल आणि हिला माझ्यावर डाऊट पण येईल. कला अद्वैतला म्हणते की काही चुकीचं बोलते का मी, बस झालं आता, जेवढे तेवढे कामं केलेस ना तेवढं बस झालं, जेवढी नुकसान केली आहे तेवढं बस झालं, आता एका जागेवर बसून घे शांतपणे, बस बरं तिथे स्टूलवर, आणि आता जर गडबड केली ना तर मग मी तुला सांगेल बरोबर, एकाही कामाला हात लावायचा नाही, एकाही गोष्टीला हात लावायचा नाही, गपचूप बसून राहायचं तिथे, आगाऊ कुठला. असं म्हणत कला पुन्हा तिची माती मिक्स करायला लागते. तर अद्वैत मात्र शांतपणे एखाद्या लहान मुलासारखं गप्प म्हटल्यावर गप्प बसून घेतो आणि शांतपणे तिथे बसलेला असतो. कला आता ती रंगाची बाटली उचलते, अद्वैत तिला म्हणत असतो की दे माझ्याकडं, तर कला ती बाटली सुद्धा अद्वैतच्या हातामध्ये देत नसते. मग कला तिचं काम करत असते आणि त्याचवेळी त्या बाटलीचा रंग आता कलाच्या गालाला चुकून लागलेला असतो. अद्वैत तिच्या गालावरचा तो रंग बघतो आणि खूप हसायला लागतो. कला अद्वैतला म्हणते की का हसतोय, परंतु अद्वैतची हसी काही थांबत नसते. अद्वैत अजून मोठमोठ्याने हसत असतो. कला म्हणते की अरे काय झाले चांदेकर, काय एवढा वेड्यासारखा हसतोयस. तेव्हा अद्वैत तिला खाणाखुणा करून सांगत असतो की एकदा गालाला बघ तुझ्या. तेव्हा कला म्हणते की काय आहे माझ्या गालाला. अद्वैत म्हणतो की फोन लावून बघ तुझं तूच. अद्वैत तिला म्हणतो की फोन मध्ये बघ ना तुझ्या. कला त्याला हात दाखवते आणि म्हणते की माझे हात भरलेले दिसतात ना तुला, कसा मी फोन बघणार, तुझ्या फोन मध्ये नाही दाखवू शकत का तू.
मग अद्वैत कलाला मोबाईल दाखवतो, तर कलाला कॅमेरामध्ये दिसतं की तिच्या गालाला काहीतरी रंग लागलाय, त्यामुळे कला स्वतःच हसायला लागते. तर कला हसते म्हणून अद्वैत सुद्धा हसत असतो. दोघंही मिळून हसत असतात. तर कला अद्वैतला म्हणते की आता काय बघतोस काय, नुसतं पुस ना ते गालावरचं. तेव्हा अद्वैत उठतो आणि त्याच्या रुमालाने कलाच्या गालावरचं ते रंग लागलेला असतो तो पुसत असतो. अद्वैतने तो रंग पुसलेला असतो. आता कलालाच त्याने सांगितलेलं असतं, त्यामुळे अद्वैतने तो रंग पुसलेला असतो. आणि मग कला उठते आणि म्हणते की 1 मिनिट. आणि मग ती अद्वैतला विचारते की तू मगाशी भांडलास ना माझ्याशी. तेव्हा अद्वैत म्हणतो की कोण, मी, कधी, कुठे. कला म्हणते की आता बदलू नकोस, मगाशी तू म्हटला नाही का की मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस म्हणून. कशाला रे उगाच चांगलं वागण्याची नाटकं करत असतो. मला माहितीये तू फक्त माझ्याशी चांगलं वागण्याची नाटकं करतो, सरडा कुठला, असं अद्वैतला ती म्हटलेली असते. अद्वैत मनात विचार करतो की अरे देवा, खाली पुन्हा माती मी. आता हिला परत माझ्यावर संशय आला असेल, मध्ये मी मागाच्या फ्लोमध्ये भांडून गेलो हिच्याशी. मग अद्वैत आता हसायला लागतो आणि कलाला म्हणत असतो की चांगलं वागणं म्हणजे तुला नक्की काय वाटतं, म्हणजे तुझ्या मनात नक्की संकल्पना काय आहे चांगलं वागण्याची संकल्पना. आणि काय ग, चांगलं वागणं म्हणजे सतत नेहमी गोड 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 बोलत राहायचं. चांगलं बोलण्याचा कंटाळा येत नाही तुला, गाल नाही दुखत तुझे. नाही म्हणजे मला मान्य आहे, नाही 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 बरोबर आहे तुझी एक गोष्ट की माझ्या हातून मगाशी रंग साडला, ते चुकलंच माझं, त्याच्यासाठी आय एम सॉरी. परंतु तू कशी वाचकन माझ्या अंगावर आलीस. मग मी सेल्फ डिफेन्स मध्ये बोलून गेलो, परंतु तू कशी वाचकन माझ्या अंगावर आली. नाही म्हणजे मला मान्य आहे की माझ्या हातातून रंग साडलाय, आय एम सॉरी त्याच्यासाठी. कला अद्वैतला म्हणते की झालं तुझं, ते झालं का तुझं सॉरी म्हणून, आता आपण आपलं काम करूयात का. अद्वैत म्हणतो की काय करू मग मी आता खरे. तेव्हा कला म्हणते की अद्वैत चांदेकर, तुम्ही काहीही करू नका. तुम्ही खुद्द इथे माझ्या समोर आहात ना, तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अहो तुम्ही खाली बसा, तुम्ही आम्हाला आमचं काम करू द्यात. कलाने सांगितल्यावर अद्वैत लगेचच आता पुन्हा त्या स्टूलवर बसून घेतो आणि मनात म्हणत असतो की हुश, आता कुठे मला बरं वाटतंय. भांडल्यामुळे कसं साठलेलं सगळं, पोटातलं सगळं आता बाहेर पडल्यासारखं वाटतंय. आता निदान आणखी खोटं खोटं वागायला पुढचे काही दिवस चार्ज झालोय मी. अद्वैतला खूप आनंद होत असतो आणि जणू काही त्याला असं वाटत असतं की त्याने कुठली तरी एक मोठी लढाई जिंकली आहे, कारण तो कलाला सॉरी बोललेला. अद्वैतला या गोष्टीचा फारच मोठेपणा वाटत असतो आणि स्वतःशी हसत असतो आणि त्याला असं वाटत असतं की कलाला त्याने उल्लू बनवलंय. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रोहिणी राहुलला म्हणत असते की अरे ती कला गेली आहे ना खरेंकडे मूर्ती बनवायला, आणि तिला भेटलाय चान्स आता मोठा 200 गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा. आणि बघ, ती जर तिच्या कामामध्ये यशस्वी झाली तर तिला त्याचे पैसे मिळतील आणि मग तिचं काम तर पूर्ण होणार, त्या कामाचे तिला पैसेही भेटणार आणि बक्कळ असा पैसा ती कमवणार. आता तिचं काम कसं होणार नाही, त्याचं काही तुला जर करता येत असेल तर बघ. राहुल आता त्याच्या माणसाला कॉल करतो आणि म्हणतो की अजून 1-2 दिवस जाऊ दे, एकदा की सगळ्या मूर्त्या रेडी झाल्या ना की मग आपण आपलं काम करायचं. राहुलने त्याच्या एका माणसाला सांगितलेलं असतं की कलाच्या सगळ्या मूर्त्या ह्या 2 दिवसानंतर डिस्ट्रॉय करायच्या. तर इकडे वर्कशॉपमध्ये मात्र मूर्तीला रंग देण्याचं काम कला करत असते आणि कला ते खूप आनंदाने करत असते. तर अद्वैतही तिथे बसलेला असतो आणि कला अद्वैतकडे बघत असते आणि त्यामुळे अद्वैतही कलाकडे बघून स्माईल करत असतो आणि ते कलाला फार आवडत असतं. तर मित्रांनो, आता जो सध्या भाग चालू आहे याच्या पुढे नक्की काय घडणार आहे याचा ट्विस्ट एपिसोड आपण शनिवारीच अपलोड केलेला आहे. त्यामुळे मालिकेत आता गणपती बाप्पामध्ये नक्की पुढे ट्विस्ट काय येणार आहे, राहुल आणि रोहिणी नक्की काय करणार आहे, गणपतीच्या मूर्तींचं पुढे काय होणार, या सगळ्या गोष्टी त्या ट्विस्टमध्ये आपण डिस्कस केल्यात. त्यामुळे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर शनिवारचा आपला भाग नक्की चेक करा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.